नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. कारण आज आहे भारताच्या संविधानाचे शिल्पकार, महान समाज सुधारक आणि विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे त्यांचा जन्म झाला. अत्यंत कठीण परिस्थितीतून शिक्षण घेत त्यांनी जगाला दाखवून दिलं की ज्ञान हीच खरी शक्ती आहे. कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे उच्च शिक्षण घेत त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची छाप जागतिक स्तरावर उमटवली. तसेच भारतीय संविधानाच्या निर्मितीतील त्यांचा मोलाचा वाटा आहे. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज घडवण्याचा त्यांनी ध्यास घेतला. जाती व्यवस्थेविरुद्ध लढा देत त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना नवा आत्मविश्वास दिला. त्यांच्या विचारांनी आजही लाखो लोकांना प्रेरणा मिळते. आजचा दिवस फक्त एक जयंती नाही, तर एक प्रेरणा आहे. आज आपण स्मरण करतो त्या महामानवाचं, ज्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, ज्यांनी लाखो लोकांना जगण्याचा हक्क दिला. ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गरिबीत जन्म पण विचारांनी श्रीमंत, अडचणी अनेक पण जिद्द त्याहूनही मोठी. त्यांनी दिलेलं संविधान आज प्रत्येक भारतीयाला समान अधिकार देतं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडतात. नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि व्याख्यानांचं आयोजन करण्यात येतं. लोकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. आजच्या आधुनिक भारतात त्यांचे विचार केवळ इतिहासापुरते मर्यादित नाहीयेत, तर ते आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. समतेसाठीचा संघर्ष आणि न्यायासाठीची लढाई आजही सुरू आहे. आणि या प्रत्येक लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मार्गदर्शक ठरतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मूल्यांवर चालणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. तुर्तास वेळ झाली येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.